यदूनां पतये नमः. योगेश्वर भगवंताच्या चरणी साष्टांग दंडवत असतो. सर्व वेद जाणत्या, वेदाभ्यास करणाऱ्या या नारायणाच्या चरणी नमस्कार असतो. सरांनी इतक्या छानरित्या आजचं महत्त्व आणि सर समजावून सांगितलं. खरोखर कुठेही विषय इकडे तिकडे न जाऊ देता पण मोजक्या शब्दात आणि थोड्या वेळात थोडक्यात पण खूप अर्थगर्भित असं ज्ञान त्यांनी दिलं. त्यांचं नावच पुढे प्रकाश आहे, त्यामुळे त्यांनी विषयावरती चांगला प्रकाश टाकला. सूर्यनारायणाचं चिंतन असतं. सूर्य हा आपला आत्मा आहे, सूर्य हे आपले नेत्र आहे, सूर्य आपली ताकद आहे. याच्यानंतर मी जास्त बोलणं योग्य नाही, पण एक मुद्दा आवर्जून सांगतो की या ब्रह्मांडामध्ये अंग आणि अंगी अशी जोडी काम करते. या ब्रह्मांडामध्ये अंग आणि अंगी अशी जोडी काम करते. अंग म्हणजे शरीर आणि अंगी म्हणजे शरीराला चालवणारा. अंगी असेल तर अंगाला महत्त्व आहे, अंगी नसेल तर अंगाला कुठलंही महत्त्व नाही. मला बोटं पाहिजेत, पण बोटं ही शरीराची आहे. एखादं बोट कमी असलं तरी माझ्या जीवनावर परिणाम होत नाही, कारण आतला अंगी जागृत आहे. मला नेत्र पाहिजेत, पण एखादा नेत्र नादुरुस्त झाला तरी काळजीचं कारण नाही, कारण अंगी आतमध्ये आहे. हाताला शरीराची गरज आहे, पण अंगीला हाताची गरज नाही आहे. आम्हाला चालण्यासाठी पायाची गरज आहे, पण अंगीला चालण्यासाठी पाय लागत नाही. आणि हे सांगण्यासाठी म्हणूनच जो भगवान परमात्मा योगेश्वर श्रीहरी यांनी सूर्य अवतार घेतला. भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात स्वतःला आदित्य रूपात मीच आहे म्हणून सांगतो. तोच भगवंत या 7 रथांच्या घोड्यामध्ये बसून 7 दिवसाचं सारथ्य करत आणि 7 दिवसाच्या एकेका जोडीमध्ये सप्तस्यासनपर्यंत सप्तसुदर्शनतः एकेका जोडीमधून आपल्याला एक एक गोष्ट जोडून देत असतो. आतमधलं ओजस, आतमधली ताकद, आतमधलं वीर्य, आतमधलं बळ, आत्मिक शक्ती, नेत्रांचं दर्शन आणि योग्य वेळेला योग्य विचार करणे आणि त्यापेक्षाही योग्य ठिकाणी योग्य विचार मांडणे, हे सगळे अंगीचे गुण आहेत. आणि ह्या अंगीचे गुण आपण म्हणतो की त्यांच्या अंगीच चांगले गुण आहेत. ह्या अंगीचे गुण म्हणजे सूर्यनारायणाचे गुण, त्याचं कृतार्थता कृतज्ञता व्यक्त करणं, त्याची जागृती हृदयामध्ये करणं आणि त्या जागृतीतून जगणं, याच्यासाठी म्हणून तसा मेरुमणी येतो आणि पुन्हा 1, 2, 3, 4 मोजा सुरुवात होते. तसं 365 दिवसांमधला किंवा 360 दिवसातला मेरुमणी हा आजचा दिवस आहे. म्हणून या सरस्वती वेद पाठशाळेमध्ये सूर्यमंदिराच्या माध्यमातून हा जो उपक्रम केला जातो, हा निसंशयपणे कालातीत सत्य असा सूर्याप्रमाणेच आहे. ज्या सूर्याकडे स्वतःचा आवाज नाही, ज्या सूर्याला जळणारा पण म्हटलं जातं, विज्ञान समजून हा जळणारा कुठल्या तरी वायूमुळे जळणारा आहे असं म्हणजे हेलियम वायूमुळे वगैरे वगैरे म्हणतात. तो सूर्य हे धगधगतं अंतःकरण आहे. ज्याचं अंतःकरण धगधगतं आहे त्याला ह्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहेत याचं आश्वासन आणि ग्वाही देणारा दिवस अशी रथसप्तमी आहे. आणि म्हणून अंतःकरण उचंबळून यावं आणि ते उचंबळलेलं अंतःकरण अक्षरशः वाहू लागावं, यासाठी आज बहुतेकांनी सकाळी महिला वर्गाने सूर्याची पूजा करत असताना एका मातीच्या सुगडामध्ये दूध ठेवलं आणि ते दूध उतू घालवलं. आपल्याकडे 12 महिने दूध उतू जातं ते गॅसवर, पण आज जे दूध उतू घालवलं जाते दूध त्याचा नेमका अर्थ काय, तर पंचमहाभूतात्मक देह हा मातीचा सुगड आहे आणि त्याच्यामधलं ओजस म्हणजे सूर्याचं कर्मतत्व असलेलं ते दूध आहे, ते सूर्याला अर्पण करणे. याचा अर्थ असा की सूर्याच्या दिशेने ते दूध जाणे म्हणजे माझी धगधगती अंतःकरणाची दिशा सूर्याच्या दिशेने होवो. गायत्री मंत्र त्याचंच अवलंबन करणारा आहे. अशा सूर्यनारायणाचे सुंदर भव्यवचन
त्याच्यापेक्षा जास्त बोलणं आता उचित नाही. पण विज्ञानातून सूर्याकडे पाहावं हा एक मार्ग आहे. विज्ञान म्हणजे भौतिक सुख देणारं आणि ज्ञान म्हणजे अंतःकरणामध्ये प्रकाश देणारं. तर ज्ञानातून सूर्य अनुभवण्यासाठी म्हणून आपल्याला सूर्य उपासना ही केलीच पाहिजे. आपण सर्वांनी सूर्य उपासना करावी, त्याच्यामध्ये रंगून जावं आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये तेज आहे, आपण कुठेही निस्तेज नाही ही भावना वाढीला लागावी. त्यासाठी स्मरण करून देणारा हा अत्यंत सुंदर असा पवित्र असा दिवस रथसप्तमीचा. त्या सूर्यनारायणाच्या चरणी, त्या वेदोनारायणाच्या चरणी प्रार्थना करून हे तेज मला प्राप्त करायचं आहे. मी प्रयत्न करीन, मला नीट कळणार नाही, पण ज्याप्रमाणे आई बोलून 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 मुलाला भाषा शिकवते, तसं आपण नित्य येऊन 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 माझ्या हृदयावरती प्रवेश करून करून मला अंतःकरणामधून तेजस्वी करा ही मागणी करण्याचा दिवस आजचा दिवस आहे. या निमित्ताने सर्वांना माझ्याकडून अत्यंत प्रेमपूर्वक श्रीकृष्ण स्वरूप समजून साष्टांग नमस्कार आणि प्रेमपूर्वक जय श्रीकृष्ण.